हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ऑडिटिंग तर यामधील चॅप्टर दुसरा अंतर्गत अंकेक्षण म्हणजेच काय तर इंटरनल ऑडिट. तर काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अशी होती की इंग्लिशमधून नोट्स आम्हाला पाहिजेत, तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या पूर्ण एका व्हिडिओमध्येच तुम्हाला पूर्ण नोट्स या भेटून जाणार आहेत. व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाही, कारण यामध्ये तुम्हाला पूर्ण नोट्स या मिळणार आहेत सेकंड चॅप्टरचा. ठीक आहे. तर पहा, इंटरनल ऑडिट म्हणजेच काय तर ते तुम्हाला सगळ्यात आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल मी तो दूर करेन. ठीक आहे. तर पहा, सेकंड चॅप्टर इंटरनल ऑडिट. तर यामधील सगळ्यात आधी इंटरनल ऑडिट हे आपण समजून घ्यायचं आहे. इंटरनल ऑडिट रेफर्स टू ॲन इंडिपेंडेंट सर्व्हिस to evaluate on organization internal controls, its corporate practices, processes and methods. An internal audit help in securing compliance with the various laws applicable to an organization. An organization can prepare its account and records as per the applicable legal requirements and reporting. तर पहा, इंटरनल ऑडिट त्यामध्ये काय असतं तर ज्यावेळी संस्था स्वतंत्र नोकर वर्गाची नेमणूक करून आपल्या हिशोबांचे अंतर्गत करून घेते, त्यास काय म्हणतात तर इंटरनल ऑडिट असे म्हणतात. यामध्ये काम करणारे कर्मचारी हे संस्थेचेच नोकर असतात. ठीक आहे. तर या अंकेक्षणाचा उद्देश व व्याप्ती संस्थेनुसार भिन्न भिन्न असतात. इंटरनल ऑडिट हा संस्थेच्या अंतर्गत नियंत्रणाचाच एक भाग आहे. ठीक आहे. तर पहा, पूर्ण नोट्स वाचत बसणं हे काही पॉसिबल नाही. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत जाईन, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. तर पहा, इंटरनल ऑडिट इज अ डिपेंडेंट ऑर ॲन ऑर्गनायझेशन ऑफ पीपल विदिन अ कंपनी दॅट इट्स टास्क विथ प्रोव्हाइडिंग अनबेस्ड इंडिपेंडेंट रिव्ह्यूज ऑफ सिस्टीम्स, बिझनेस ऑर्गनायझेशन अँड प्रोसेसेस. The role of internal audit is provide independent assurance that an organization risk management, governance and internal control processes and are operating efficiently. तर बघा, जो अंतर्गत अंकेक्षण आहे तर तो अंकेक्षण आर्थिक घटकांचे तसेच पूर्ण वेळ नेमलेल्या अंकेक्षकाने केलेल्या कामाचे टीकात्मक परीक्षण होय. अंतर्गत अंकेक्षणाची नियुक्ती ही व्यवस्थापनाकडून केली जाते. ती अत्यावश्यक समजली जात नाही, तर ती आहे ऐच्छिक. तर अंतर्गत अंकेक्षण जे आहे तर ती ऐच्छिक आहे, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कायदा लागू नाही की तुम्ही अंतर्गत अंकेक्षण हे केलेच पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इंटरनल ऑडिट. तर याचा तुम्ही फोटो काढून घ्यायचा आहे. नेक्स्ट पार्ट आहे पहा, पर्पज इंटरनल ऑडिट. तर पर्पज इंटरनल ऑडिट म्हणजेच काय तर जे तुमच्या अंतर्गत अंकेक्षकाची जी उद्दिष्टे आहेत तर ते झाले अंकेक्षणाचे पर्पज. अंकेक्षणाचे उद्देश कोणकोणते असतात तर पहा, व्यवसायाच्या व्यवहार नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी 2 प्रकारच्या नियंत्रण पद्धती या वापरल्या जातात. तर कोणत्या? अंतर्गत नियंत्रण पद्धत किंवा आंतरिक अंकेक्षण पद्धत. तर अंतर्गत नियंत्रण पद्धतीत कार्याची आणि कर्मचाऱ्यांची अशी व्यवस्था केली जाते की ज्यामध्ये व्यवहार घडले जातील त्याप्रमाणे त्याची तपासणी होत राहील. अंतर्गत नियंत्रण पद्धतीला अभ्यंतर अवरोध प्रणाली असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर हे आहे तुमचे पर्पज इंटरनल ऑडिट. तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर पूर्ण स्क्रीन व्यवस्थित दिसत नसेल कमेंट करा. त्यानंतर पहा, अंतर्गत अंकेक्षणाचे उद्देश काय काय आहेत. लेखाकर्म पद्धतीत आणि प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा आणि नियंत्रण करण्याच्या हेतूने
प्रचलित पद्धतीचे मूल्यांकन करणे, त्याचबरोबर प्रचलित ध्येय, धोरणे आणि अंमलबजावणी पद्धतीस मान्यता देणे, व्यवसायाच्या संपत्तीचे रक्षण करणे, व्यवस्थापनासमोर सादर केलेल्या माहितीची विश्वासार्हता वाढवणे, सुधारणा सुचवणे इत्यादी हे इंटरनल ऑडिटचे पर्पज आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा, हे पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन लिहायचं आहे किंवा तुम्ही प्रत्येक याचा स्क्रीनशॉट काढून एक PDF फाईल तयार करून घेऊ शकतात. त्यानंतर पहा, नेचर ऑफ इंटरनल ऑडिट. इंटरनल ऑडिट ही कन्सेप्ट खूप इझी आहे. त्यानंतर व्हॉट डू इंटरनल ऑडिटर्स डू. जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर मी सिलेबसचा एक सुद्धा व्हिडिओ सेपरेटली तयार केलेला आहे, तुम्ही सिलेबस पाहून घेऊ शकतात. इथे पहा, तुम्हाला दिलेला आहे एक्सटर्नल ऑडिट अँड इंटरनल ऑडिट. तर एक्सटर्नल ऑडिट रिपोर्ट्स टू शेअर होल्डर्स. तर एक्सटर्नल ऑडिट हे रिपोर्ट्स कोणाला सादर करतात, तर जे काही शेअर होल्डर्स आहेत, ठीक आहे, शेअर होल्डर्स, भागधारक, तर यांना हे एक्सटर्नल ऑडिटर्स हे रिपोर्ट शेअर करत असतात. आणि इंटरनल ऑडिटर कोणाला करतात, तर ज्यांना इंटरिव्ह ऑडिटर हे जे त्यांच्या कंपनीतील व्यवस्थापक आहे तर त्यांना रिपोर्ट हा इंटरनल ऑडिटर हा देत असतो. तर पहा, अंतर्गत अंकेक्षणाला आपला अहवाल सादर करावा लागत नाही नियमानुसार, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे एक्सटर्नल ऑडिट ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. इंटरनल ऑडिट याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. पूर्ण याचं एक्सप्लेनेशन करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर रेस्पॉन्सिबिलिटी फॉर इम्प्रूव्हमेंट एक्सटर्नल. नेक्स्ट आहे इंडिपेंडन्स. तो डिपेंडंट पर्सन नाही तर काय आहे, इंडिपेंडन्स पर्सन आहे. त्यानंतर हे तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश काय असतो, तर कमीत कमी चुका, लबाडी, अफरातफरी, व्यवहार त्यावर आळा घालणे हा अंतर्गत तपासणीचा उद्देश असतो. म्हणजेच अंतर्गत तपासणी केल्यामुळे काय होईल, तर कर्मचाऱ्यावर पूर्णपणे नियंत्रण राहील, कोणी फ्रॉड करणार नाही, ठीक आहे. तर इंटरॅगेटिव्ह अँड ऑब्जेक्टिव्हिटी. तर यामध्ये अंतर्गत तपासणीची जी व्याप्ती असते तर ती मर्यादित असते. यात फक्त नोंदीची अचूकता पाहिली जाते, ठीक आहे. तर अंतर्गत अंकेक्षणाची व्याप्ती ही मोठी असते. यात व्यवस्थापनाची कार्यक्षमताही तपासली जाते. त्यानंतर अंतर्गत तपासणी पद्धतीत कामाचे वाटप हे केले जाते. एका कर्मचाऱ्याचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून तपासले जाते. तसेच श्रम विभागणीच्या तत्त्वावर आर्थिक व्यवहारांच्या नोंदी करणे व त्या तपासणीची व्यवस्था करणे व त्याबाबत कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाते. तर इत्यादी कार्याचा समावेश हा अंतर्गत अंकेक्षणामध्ये होतो. त्यानंतर ड्यू प्रोफेशनल केअर. अंतर्गत अंकेक्षण जो आहे तर त्याचा ड्यू प्रोफेशनल केअर पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. या नोट्स कोणालाही शेअर करायच्या नाहीत, फक्त तुम्हालाच राहू द्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना. त्यानंतर जे SRTMUNचे या युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर हा खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत, कारण याच नोट्समधील तुम्हाला क्वेश्चन हे एक्झाममध्ये विचारले जातात. सिस्टीम अँड प्रोसेस फोकस. त्यानंतर नेक्स्ट आहे पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग, सेन्सिटिव्ह टू मल्टिपल स्टेकहोल्डर इंटरेस्ट, क्वालिटी अँड कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट,
व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट. तर ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत इंटरनल ऑडिटचे? तर फर्स्ट आहे प्रॉपर कंट्रोल. प्रॉपर कंट्रोल हे तुमच्या इंटरनल ऑडिटचं पहिलं उद्देश आहे. तर बघा, वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲन इंटरनल ऑडिट इज टू कीप स्ट्रेंथ कंट्रोल ओव्हर ऑल द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. The management needs assurance of the authenticity of the financial records and the efficiency of the operation of the firm. An internal audit help establish both. तर प्रॉपर कंट्रोल हे तुमच्या अंतर्गत अंकेक्षणाचा एक उद्देश आहे. त्यानंतर पहा, लेखाकर्म पद्धतीत प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा आणि नियंत्रण करणे, त्याचबरोबर सुधारणा सुचवणे, व्यवसायाची संपत्ती व्यवस्थित योग्य मूल्याने नोंदवलेली असून ती व्यवसायाच्या ताब्यात आहे किंवा नाही याची अंतर्गत अंकेक्षणाच्या साहाय्याने व्यवस्थापनात दिली जाते. त्यानंतर पहा, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे परफेक्ट अकाउंटिंग सिस्टीम. तर परफेक्ट अकाउंटिंग सिस्टीम हे आहे सेकंड ऑब्जेक्टिव्ह. तर यामध्ये काय केलं जातं? तर अंतर्गत अंकेक्षण हे लेखाकर्मातील प्रभावी आणि परिणामकारक नियंत्रणाची, प्रमाणित परिव्यय नियंत्रणाची हमी व्यवस्थापनाला आपल्या अहवालाच्या माध्यमातून देत असते. त्यानंतर रिव्ह्यू ऑफ बिझनेस. तर जे काही रिव्ह्यू आहे म्हणजेच द पर्पज ऑफ ॲन इंटरनल ऑडिट इज टू कीप अ चेक ऑन द फायनान्शियल अँड ऑपरेशनल ॲस्पेक्ट्स ऑफ अ बिझनेस so as the current financial year is ongoing. Internal audit can point out the mistakes, weak points and strength of the business. They will allow an ongoing review instead of waiting till the year end. त्यानंतर फोर्थ आहे असेट प्रोटेक्शन. तर असेट प्रोटेक्शनमध्ये असेट प्रोटेक्शन म्हणजेच काय? तर संपत्तीची काय म्हणतो आपण सिक्युरिटी म्हणजेच प्रोटेक्शन. तर हे झालं आपलं चौथं उद्देश अंतर्गत अंकेक्षणाचं. त्यानंतर नेक्स्ट आहे कीप्स अ चेक ऑन एरर्स. ज्या काही चुका आहेत तर ते इन अ फायनान्शियल ऑडिट the auditor will be able to determine if any mistake were made in the financial records, but this only happens at the end of the financial year. जे काही चुका धोका आहे तर ते तुम्हाला शेवटी कळण्याऐवजी ते तुम्हाला इंटरनल ऑडिटमुळे अगोदरच लक्षात येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, डिटेक्शन ऑफ फ्रॉड. तर डिटेक्शन ऑफ फ्रॉडमध्ये इन केस द कंपनी हॅज ॲन इंटरनल ऑडिट इन अ प्लेस द डिटेक्शन ऑफ फ्रॉड बिकम्स मच इझर. दिस इज बिकॉज देर इज अ इयर राऊंड चेक ऑन द एम्प्लॉईज. डिटेक्शन ऑफ फ्रॉड. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे पहा, हे सुद्धा डिटेक्शन ऑन फ्रॉडमधीलच आहे. तर हे सुद्धा तुम्ही पूर्ण लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे डिटरमाइन लायबिलिटी. तर जे काही देता आहे तर डिटरमाइन लायबिलिटीमध्ये पहा, नेक्स्ट आहे हेल्प इन इंडिपेंडेंट ऑडिट. इंडिपेंडेंट ऑडिटला हेल्प कशा पद्धतीने होते? तर पहा, ॲन इंटरनल ऑडिट कॅन हेल्प ॲन इंडिपेंडेंट ऑडिट. द एक्सटर्नल ऑडिटर हॅज द ऑप्शन टू रिले ऑन ॲन इंटरनल ऑडिटर instead of conducting another 100% check, saving both money and time. त्यानंतर नेक्स्ट आहे परफॉर्मन्स अप्रेझल. परफॉर्मन्स अप्रेझलमध्ये
An internal audit can check performance appraisal. It can be used as a tool to evaluate the working of each management function in order for the organization to achieve the targets fixed in budgets and plans. तर पहा, तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल, तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित समजत असेल, त्यामुळे मी पूर्ण मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगणार नाही, कारण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या पूर्ण इंग्लिशमध्ये आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला उपयुक्त आहे, तुम्ही ॲज इट इज लिहून तुम्ही पाठ करू शकतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच तुमच्या उपयोगी येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की कळवा, जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात नेक्स्ट व्हिडिओ मला बनवता येईल. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल किंवा तुमच्या काही कामाचा नसेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ ऑडिटिंगवरती बनवणार नाही. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला तरच तुम्ही मला कळवा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ बनवते. तर चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड सजेशन. तर प्रोव्हाइड सजेशनमध्ये तो इंटरनल ऑडिटर जो आहे तर तो त्याच्या कंपनीमधील जे कर्मचारी आहेत किंवा जो त्यांचा व्यवस्थापक आहे तर तो त्यांना सुधारणा सुचवू शकतो. म्हणजेच काय, तर तुम्ही जर असं केलं तुमच्या बिझनेसमध्ये तर तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. कुठे ना कुठेतरी इंटरनल ऑडिटरला असे वाटते की आपल्या कंपनीला इथे लॉस होत आहे, इथे प्रॉफिट होत आहे. ठीक आहे, तर पहा, प्रोव्हाइड सजेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, कंडक्टिंग अन इंटरनल ऑडिट वूड प्रोव्हाइड सजेशन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. द इंटरनल ऑडिट स्टाफ वूड बी एबल टू सजेस्ट ways and means by which the difficulties could be overcome. However, an internal auditor cannot compel the management of implement the suggestions. तर जो अंतर्गत अंकेक्षक आहे तो काय करतो, तर अधीक्षकास जर अंतर्गत नियंत्रण पद्धतीत काही दोष आढळला तर तो योग्य अशा प्रकारची सूचना तो दोष दूर करण्यासाठी व्यवस्थापनास देत असतो. संपूर्ण यंत्रणेत सुधारणा सुचवणे हा त्याच्या कर्तव्याचाच एक भाग असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर काय झालं, तर पहा, व्यवसायात आभ्यंतर अवरोध पद्धतीत कार्यरत असल्यास तिची परिणामकारकता तपासण्यासाठी आभ्यंतर अंकेक्षक इंटरनल ऑडिट हे अत्यंत उत्तम माध्यम आहे. आभ्यंतर अवरोध पद्धतीत काही दोष आढळल्यास ते आभ्यंतर अंकेक्षकाने संचालक अथवा व्यवस्थापक मंडळाच्या लक्षात आणून दिले पाहिजे. आंतरिक अंकेक्षक हा उच्च शिक्षित लेखापाल असतो. त्याचा मूळ हेतू हा व्यवस्थापनाला लेखा क्षेत्र आणि इतर क्षेत्रात सहाय्य करणे असाच असतो, परंतु तो व्यापक अर्थाने व्यवस्थापनाचा एक भाग समजला जातो. त्याला व्यवस्थापनाचा सहाय्यक समजले जात नाही. पाश्चिमात्य देशात अंतर्गत अंकेक्षण हे सरळ संचालक मंडळाशीच बांधील असतात. व्यवसायातील पर्याप्त लेखापालनाची व्यवस्था सांभाळणे, अंतिम लेखे तयार करणे आदी व्यवसायाची कार्ये त्यास पार पाडावी लागतात. असे असले तरी अंतर्गत अंकेक्षकाचा दर्जा हा व्यवसायात स्वतंत्र असतो. तर हा इंटरनल ऑडिटर हा प्रोव्हाइड सजेशन हे करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे न्यू आयडियाज. तर इंटरनल ऑडिटर हा नवीन आयडिया सुचवतो. ठीक आहे, जे काही नवीन आयडिया आहेत की इथे चुका होत आहे, तुम्ही अशा करू नका. त्यानंतर त्यांना इथे हे केल्यानंतर काय होईल तर ते त्यांना समजून सांगत असतो. तर हे तुमचं काय आहे, तर इंटरनल ऑडिटरची ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे पहा, यूज ऑफ रिसोर्सेस. तर यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजेच काय, तर पहा, द पर्पज ऑफ ॲन इंटरनल ऑडिट इज टू डिटरमाइन द राईट यूज ऑफ रिसोर्सेस. Missing resources would naturally increase the cost of doing a particular business. The proper use of resources goes hand in hand
विथ द इफिशियन्सी ऑन द पार्ट ऑफ द मॅनेजमेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे अकाउंटिंग पॉलिसीज. An internal audit would be able to examine the accounting policies of an organization, the understanding of the accounting system and its procedures would be helpful to formulate effective audit plan and procedures. The internal auditor would be able to find weaknesses in the internal control and help fix the accounting policies. नेक्स्ट आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन. तर स्पेशल इन्व्हेस्टिगेशनमध्ये पहा, द पर्पज ऑफ ॲन इंटरनल ऑडिट मे बी टू कंडक्ट अ स्पेशल इन्व्हेस्टिगेशन concerning any business matter. An internal audit may be used as a tool to find the effectiveness of the function of the management. तर अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत इंटरनल ऑडिटरचे. तर पहा, कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या चुका, लबाड्या ह्या कमी होतात. इंटरनल ऑडिटरमुळे चुका किंवा लबाड्या झाल्यास त्या लवकरात लवकर शोधून काढता येतात. कर्मचाऱ्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करून देणे. यापुढे चुका किंवा लबाडी झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला जबाबदार धरता येईल. त्यानंतर संस्थेचे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. कामाचे विभाजन अशा रीतीने करणे की प्रत्येक व्यवहारांची पूर्ण नोंद होईलच, परंतु त्याचबरोबर व्यवहार नोंदी वाचून सुटणार नाही. त्यानंतर अंतिम लेख हे लवकरात लवकर तयार करणे, अंकेक्षणाचे काम सोपे करणे, कर्मचाऱ्यावर नैतिक प्रभाव ठेवणे, श्रम विभागणीच्या तत्वानुसार कामाचे वाटप ठेवणे, कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून अंकेक्षणाचे काम करून घेणे. तर इत्यादी उद्दिष्ट हे इंटरनल ऑडिटरचे असतात. तर पहा चॅप्टर 2 इंटरनल ऑडिट. तर यामध्ये तुम्हाला जास्ती काही दिलेलं नाही. जो तुमचा डिफरन्स बिटवीन आहे इंटरनल ऑडिट अँड स्टॅट्युटरी ऑडिट, तर याचा मराठीमध्ये डिफरंट अवेलेबल आहे. जर माझ्याकडे इंग्लिशमध्ये डिफरंट अवेलेबल झाला तर तो मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. किंवा तुम्ही तुमच्या सिलेबसमधील कुठल्या पॉईंटचा म्हणजे त्याच्या जर नोट्स तुम्हाला पाहिजे असतील इमिडिएटली, तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्यावरती नक्कीच एक व्हिडिओ बनवेन. आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला आणखीन एकदा मी स्क्रीन शेअर करत आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. तसेच या चॅनेलवर ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट, इन्कम टॅक्स, जे पूर्ण BCOMच्या रिलेटेड जे तुमचे चॅप्टर सब्जेक्ट आहेत तर त्याच्या पूर्ण नोट्स या चॅनेलवर अवेलेबल आहेत. आणि जी तुमची नांदेडची युनिव्हर्सिटी आहे तर त्याच क्वेश्चनमध्ये विचारण्यात म्हणजे जे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारले जातात अगदी तेच क्वेश्चन मी माझ्या चॅनेलवरती घेत असते. म्हणजेच अगदी तेच क्वेश्चनचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अवेलेबल असतात. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही कॉलेजला जरी नाही गेलात तरी तुम्ही या नोट्सवरती पास व्हाल. तुम्हाला याची 100% गॅरंटी मी देते. फक्त तुम्ही मी या दिलेल्या नोट्सचा अभ्यास करा. नाहीतर तुम्ही फक्त कॉलेजला न जाता घरी बसून राहाल. घरी बसून तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्ही कॉलेजला सुद्धा गेलं पाहिजेत. परंतु जर या नोट्स जर तुम्हाला डेली व्यवस्थित भेटत राहिल्या तर तुम्हाला त्याचीसुद्धा गरज नाही. घरी बसूनसुद्धा तुम्ही एकदम परफेक्टली अभ्यास करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण आज इंटरनल ऑडिट काय असतं तर हे पूर्ण पाहिलेलं आहे. काही अडचण वाटल्यास कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.